तसं तर आमचं 29 ऑगस्ट हे फायनल अंतरवाली आम्ही बदल नाही करणार. पण सरकारनं जर काही डाव टाकला तर मग मात्र मुंबईला आम्ही जाऊ शकतो, मग मात्र माघार नाही. परंतु आपल्याला जर ओबीसीची माया दया येते तर जाऊ द्या ना, ओबीसींना त्यांना अधिकार काढू द्या, काय फरक पडलाय. आपण नंतर काढबू करते, जसं उदय सामंत साहेब करते, विखे पाटील करते, आता ते करतायत. आता त्यांना का दोष द्यायचा? जे करतोय त्याला दोष नाही द्यायचा. आणि जे समाजाच्या हितानं समाजाच्या बाजूने येतोय, गोरगरिबांच्या लेकरांचे दुःख जाणून घेण्यासाठी त्याला दोषाच्या पिंजऱ्यात का उभा करायचं? त्यांनी असं पण म्हटलेलं आहे की मुंबईत येऊ नका. दोन ओबीसी आणि मराठा समाज तिथे जरी एकत्र आले तर त्यामुळे मुंबईची फजिती होऊ शकते, संघर्ष निर्माण होऊ शकतो. आम्ही आमची जबाबदारी पार पाडतो, आम्ही आमच्या संस्कारापासून लांब जात नाही. ओबीसी पण आमचाच आहे, तो जर तिथं जातोय तर तेव्हा आल्यावर आम्ही जाऊ. तसं तर आमचं 29 ऑगस्ट हे फायनल अंतरवाली आम्ही बदल नाही करणार. पण सरकारनं जर काही डाव टाकला तर मग मात्र मुंबईला आम्ही जाऊ शकतो, मग मात्र माघार नाही. परंतु आपल्याला जर ओबीसीची माया दया येते तर जाऊ द्या ना, ओबीसींना त्यांना अधिकार काढू द्या, काय फरक पडलाय. आपण नंतर काढू. सत्तार शेट्टी सांगितलंय की 29 तारखेपूर्वी सरकार येईल आणि काही ना काही सकारात्मक चर्चा होईल. मी सकारात्मक चर्चेवरती जगणारा माणूसच नाही. माझ्या समाजाचं वेदना माझ्या डोळ्यासमोर जर दिसत असतील तर मी सरकारशी नाही बोलू शकत. मला कृती पाहिजे. तुम्ही जर 58 लाख नोंदी शोधल्यात तर 58 लाखाचे प्रमाणपत्र तुम्ही दिले पाहिजे. त्या लोकांनी तुम्हाला भरभरून आशीर्वाद दिले पाहिजे की सरकारनं 58 लाख नोंदी आमच्या शोधून काढल्या. ज्या 150-200 वर्षापूर्वीचा जे खजाना होता तो उकरून सरकारनं बाहेर काढला, शिंदे साहेबांनी बाहेर काढला. तर मग आता तुम्ही त्यांना ते खाऊ दिला पाहिजे. तुम्ही जर ती उद्ध्वस्त करायला लागलात तर मग हे कसं सहन करायचं? तुम्ही 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्या, कृती करा. व्हॅलिट्या थांबून धरल्यात. आत्ताच बिलचं उदाहरण आलं होतं, एवढ्या इंडियाच्या समोरच हाजीपूर गाव तिथल्या व्हॅलिट्या झाल्या. मी मोगाशी याच्या अगोदर तुम्हाला एक शब्द बोललो होतो की सरकारनं विषय घेऊन सांगितलं मराठ्यांचे प्रमाणपत्र देऊ नका. मला बीडच्या अधिकाऱ्यांना सांगितलं आणि ते आता 1 घंट्याच्या आता सिद्ध पण झालं. ते समोरच आले आणि त्यांनी सांगितलं की आमची व्हॅलिडिटी, आता पोरीने ऍडमिशन घेतलंय इंजिनिअरिंगला पुण्याला आणि व्हॅलिडिटी द्यायना. भावाची दिली, बहिणीची द्यायना, वंशावळ जुळली, सगळं झालं. मग हे सरकार असं वागल्यावर आम्ही शांत कसं काय बसायचं? पोरापोरीच वाटलं होऊ द्यायचं का? केलं बीडच्या अधिकाऱ्यांनी आत्ता एवढ्यात. हे आदेश देणार का सरकार? बैठका लावतंय आणि व्हीसीद्वारे अधिकाऱ्यांना हे सांगताय का अधिकारी ऑन रेकॉर्ड आम्हाला सांगते असे आदेश त्याच्यामुळे देत आहे. किती नीच वागणार रे तुम्ही गोरगरीबाच्या? एकनाथ शिंदेवर तुम्ही जे आरोप केले त्या आरोपानं म्हणजे कुठलाही तथ्य नसल्याचं अब्दुल सत्तार यांनी तुमच्या समोर स्पष्ट केलंय. याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? बघा, मी पण एक असा माणूस आहे की चलती हे म्हणून कोणावर बी राळ उठवायची नाही आरोपाची. आपण आपली पायरी बघून पाय ठेवायचा, आपल्या समाजाचं हित बघून पाय ठेवायचा, सुखी समाधानी लेकरात चेहऱ्यावर बघायचे, बळच आरोप नाही करायचे. बोडकीची व्हॅलिटी झालेली असून रद्द केली, चूक नाही. बहिणीची रद्द केली, भावाची दिली. दहीहंडीची रेकॉर्ड जात पडताळणीकडे छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा जात पडताळणी समितीनं निर्णय दिलाय. दहीहंडीची व्हॅलिटी देण्याचा आम्ही निर्णय दिलाय. सकाळी रद्द होती. बावनकुळे पत्र देतो बीडचे आणि पूर्ण्याचे, परभणीचे रद्द करण्यासाठी. हे काय गैरसमज आहे का? तुम्ही तुमची चूक दुरुस्त करा आणि गोरगरिबांच्या लेकराच्या तोंडावर हात फिरा. त्याला उद्ध्वस्त करायला जातात, बदला घ्यायला जाताना मराठ्यांचा, तर मराठी सुद्धा तुमचा बदला घ्या सोडणार.